अहो किती प्रेम आहे माहेरच्या माणसावर. किती त्रास असला तरी माहेरच्या माणसासाठी ती माऊली सगळं दुःख सहन करते. पण माहेरचं नाव, बापाचं नाव, भावाचं नाव जाऊ नये म्हणून मालकाचा, सासू सासऱ्याचा किती त्रास सहन करते. पण भावाची कॉलर टाईट ठेवते. एवढ्यांचं माहेरच्या माणसावर प्रेम असतं. भावावर तर नावच काढू नका. ह्यांचं लय भाव प्रेम असतं महिला मंडळाचं. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवऱ्याच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना, नक्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या वड्या मिळाला ना तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का तेव्हा. रांग जाताना सांगत आता खायचं एकाचं, गायचं एकाचं, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. तेव्हा बी म्हणतात छान आहे यार तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होते तर हे जरा बघत जावा. आणि बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या नाही त्या आता लाडक्या बहिणी झाल्या. ते 9-9 हजार घेऊन कीर्तनाला बसल्या. ते त्या काय एवढ्या सोप्यात का. एक हप्ता लेट झाला तर पर मरायला लागल्या होत्या. कवा यायचं आहे कवा. अगं दम काढणं म्हणलं त्यांचा तर विस्तार होऊन दे ना. हप्ता हप्ता करू करू पार सप्ताह सुद्धा त्यांच्या ध्यानात नाही. पण हप्ता एकच लेट झालता. मलाच काय का महाराज ते आता म्हणलं येईन थांबा. आणि बहिणीने बी भरभरून आशीर्वाद दिला भावांना का नाही. भाव सुद्धा आधी हँग झाले. त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं इतक्या बहिणी प्रेम करतात म्हणून. इतक्या दिवस फक्त ऐकून होतं येड्या बहिणीची येडी माया. पण ह्यांची किती येडी माया अख्ख्या भारतानं बघितलं. मायबाप महिनाभरापूर्वी कार्यक्रमच करून टाकला सगळा बहिणींनी. लाडक्या बहिणी त्यांना पगार सरकारने सुरू केला. म्हणजे त्या काय एवढ्या सोप्यात का त्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी. त्याच्यामुळे दाजींनी नीट राहा जरा. बसणारी फ्रेश बसा बरं सगळे. जरा असं ताट बसा बरं. का जेवणाची याद झाले ते तुमची. मोकळं बसा जरा. हातानं टाळी मुखानं नाम का थंडी वाजती या. आणि आमच्या काय लोखंडाच्या बोड्यात का काय. असं प्रसन्न बसा जरा. त्या क्रिकेट मधल्या प्रेक्षकांकडून शिका रिस्पॉन्स कसा द्यायचा. त्या स्टेडियम मध्ये त्यांना प्लेयर दिसत सुद्धा नाहीत पण इकडून इतके आरडतात. अशी ऊर्जा निर्माण होती त्यांच्या जीवावर. चौकार षटकार. तसे आम्ही तर तुमच्यातले खेळाडू ना जवळ दिसतोय ना. तुम्हाला आरडायचं नाही फक्त टाळीन मुखाने विठ्ठल भजन करायचं. इकडून चौकार षटकार. वर्णन करणारे का तरी काय तुम्ही बारीक समजले का. ते बी आकाश एवढेच आहे. आणि ज्यांचं वर्णन केलं ते सुद्धा एवढा. हा देवाचा मोठेपणा आहे. वजन सांगितले देवाचं. देवाची क्रेज एवढा प्रभू. एवढा केवढा आहे. त्याच्या एवढी व्यक्ती या जगामध्ये दुसरी कोणीच नाही. एवढा आहे सगळ्याच बाबतीत. एवढा आहे हो. संपत्तीच्या बाबतीत बी एवढा. सत्याच्या बाबतीत सुद्धा एवढा. आणि आकाराच्या बाबतीत सुद्धा एवढाच आहे. विडाला सत्ता तरी काय कमी काय. आपली सत्ता आपल्या बायको सुद्धा चलत नाही. मालकाची सत्ता तिचं म्हणे आमचे ह्यांना काय कळत. मग नेमकं ह्याला कळतंय का हो बा. मला हे लय मोठा प्रश्न आहे बा. ज्यावेळेस पोरगा लहान होतं त्यावेळेस माती खातं त्यावेळेस आई म्हणते आमच्या पोराला काय कळत नाही. शाळेत गेल्या येडेवणी करतं गुरुजी म्हणते आमच्या विद्यार्थ्याला काही कळत नाही. लग्न झाल्या बायको म्हणते आमच्या ह्यांना तर ना तीळ मात्र सुद्धा काही कळत नाही. 35-40च्या घरात गावात राजकारण करतो. अख्ख्या गावाचं वाटोळ करून टाकतो. अख्खा गाव म्हणतो त्या मूर्खाला काही कळत नाही. आणि म्हातारा झाल्या खोकत वकत अख्खा घरदार घाण करतं. अख्खी फॅमिली म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काही कळत कोनिया. नाचिये घर तू कोनिया. नाचिये घर तू कोनिया. नाचिये घर तू कोनिया. मने खर मरता तरी बरे. बाईल मने खर 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 मरता तरी बरे. नाचिये घर तू कोनिया. नाचिये घर तू कोनिया. तू कोनिया तू कोनिया. बाईल मने खरे मरता तरी बरे. बाईल मने खरे मरता तरी बरे. नाचिये घर तू कोनिया. नाचिये घर तू कोनिया. कोनिया तू कोनिया. कोनिया तू कोनिया. अख्खा घर घाण करून टाकतो. नाशियेले घर कोनिया. आणि मग फॅमिली म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काही कळत. मग ह्याला नेमकं कळतंय का बाबा. ह्याला चांगलं कळतंय हो. म्हणजे अख्खे आयुष्य गेलं पण सगळेच म्हणतात ह्याला काय कळत. ह्याला लय कळतंय हो. फक्त लोक ह्याला कळवून घ्यायना. ठेव मेन प्रॉब्लेम.
त्याच्यामुळं आपली सत्ता आपल्या बायको सुद्धा नाही, पोरावर सुद्धा नाही. ज्या पोरासाठी आपण लोकांचं बांध कोरलं, लबाड्या केल्या, काळं पांढरं केलं, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला, सगळे कुटाने केले आयुष्यभर, ती पोरग सुद्धा म्हातारपणी बुटाने हाणते आपल्याला. त्याच्यावर सुद्धा आपली सत्ता. हे आपलं माणसाचं जीवन हे लोकल जीवन आहे, देवाचं जीवन हे ग्लोबल जीवन आहे. आपली सत्ता द्या सोडून, देवाची सत्ता. वृक्षाची पान हाले ज्याची वृक्षाची पान हाले ज्याची पान हाले ज्याची सत्ता. वृक्षाची पान हाले ज्याची राहिली कवी आई कवी एक नारायण, कवी आई कवी एक नारायण, एक नारायण, एक नारायण. झाडाचं पान, झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलत. अशी सत्ता आहे त्याची पॉवरफुल. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी बळे, सूर्यासी चालणे तुझी बळे. ऐसा तुझ समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. तुझी या सत्तेने सूर्याशी हा, सूर्य सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय उगवत नाही, मावळत नाही. वेदाशी बोल, म्या बोलविल्या, हा म्या चालविल्या देवाच्या. समुद्राला सुद्धा अशी रेष टाकून दिली, ह्याच्या बाहेर यायचं. आला का समुद्र मुंबईचा सोडून कधी? मुंबईत अजून घुसला नाही तर त्याने जर ठरवलं चला खरवडला याडा मारून येऊ, खरवडची जागेवर धुळवड होईल ना. त्यांनी जर ठरवलं इकडं घुसायचं, तेव तिथं जाग्यावर आहे म्हणून आपण मजेत आहे, बरोबर का नाही? का समुद्रे बैसका नवलंडा, पर्वता बैसका नव, लहान समुद्र रेखा नवलंडा, ज्याची त्याची रेखा आखून दिलेली. पर्वताला पर्वताची जागा, समुद्राला समुद्राची. अहो तुम्हा आम्हाला बोलवणारा देव, इथं बसवणारा देव, मला बोलवणारा देव, तुम्हा इथं कीर्तनाला बोलवणारा देव, ह्यांना गायला लावणारा देव, वाजवून शक्ती देणारा देव, कीर्तन संपल्या तुम्हाला घरी नेणारा देव, घरी गेल्या झोपणारा देव, आणि उद्या सकाळी झोपीतून उठवणारा सुद्धा. कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना, ओ कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. आताले शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. आले शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना, हरिविना, हरिविना. अरे कुणाचं कंट्रोल आहे ह्याचा विचार करा. कंट्रोल शिवाय गोष्ट होत नाही. कोण बोलविते हरिविन, ह्याच्यावर हरीची सत्ता आहे. झोपवणारा देव, उद्या सकाळी झोपीतून उठवणारा सुद्धा देव. आणि उद्या जर देवाने ठरवलं झोपलंय उठवायच नको, काय होईल? बाकीचे बनताना आपल्या कामाला लागलं. सुतुळी, कापड, कामट्या, बांबू, मडक, पाहुण्या रावळ्याला का त्याने जर ठरवलं उठवायचंच नाही, हे देवाची सत्ता आहे ना. एवढा प्रभू, त्याच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही. विडवलं आकाशापेक्षा व्यापक हा देवाचा आकार झाला. व्यापकतेच्या बाबतीत सुद्धा तो एवढा आहे. संपत्तीच्या बाबतीत नावच काढू नका. जगात कोणाला किती श्रीमंत ठेवायचं आणि कोणाला किती भिकारी बनवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी ज्यांच्या पायाची दाशी, लक्ष्मी आईशी जयाची दाशी. काय ताकद आहे लक्ष्मी? अख्खं जग कशासाठी येड्यावणी करते? पैशासाठी. ती देवाची दाशी. संपत्तीच्या बाबतीत सुद्धा एवढा आहे. विडल लक्ष्मी. आणि लक्ष्मीची बहीण कोणी माहिती का? अवदसा.
अवदसा विष्णूची कोण झाली? मेहुणी. आणि मेहुणी लाडकी असते. आणि किती लाडकी असते दाजीला विचार. आणि त्यात धाकटी असा मग तर कार्यक्रमच झाला. दाजी म्हणलं की दाजी लोकच. दाजी बहिणीला फोन करीत नाही, पण मेहुणी म्हणलं की येड्यावानीच करतो. तुमचा आमचा सोडा, विष्णूला सुद्धा त्यांच्या मेहुणीनं भूल पाडली. विष्णूची मेहुणी कोण आहे? ही अवदसा. गेली नाही एक दिवशी विष्णूकडे, नटून थटून मेकअप करून चमचम करायची नुसती अवदसा. आणि विष्णूला म्हणले, दाजी दाजी. दाजी खडबडूनच जागा झाला बा. शेषनागावर बसलेला गडी, समुद्रात निवांत, क्षीरसागरात आराम. एकदम खपकन असे गोड आवाज आल्यावर विष्णू म्हणले, कुठून अवदसा आली बा? नमस्कार दाजी, बोला काय काम आहे? काम काहीच नाही म्हणले. तुमची मंडळी लक्ष्मी आणि मी तुमची मेहुणी अवदसा, आमच्या दोघात कोण छान दिसतंय सांगा. आता विष्णू बी म्हणणारच होते तूच छान दिसती, पण तेवढ्यात लक्ष्मी आली. मंडळी आले, विष्णूने जागेवर जीभ दाबली. नको, बरं झालं नाही तर भाकरीच्या तुकड्याची पंचायत होती. खायलाच दिलं नसतं. बायकोपेक्षा मेहुनीला चांगलं म्हणले, बायको कशी जगून देईन. लक्ष्मी म्हणले, मालक खरं सांगायचं आमच्या दोघीत कोण छान दिसतंय? लक्ष्मीचा बी तोच प्रश्न. आता लक्ष्मीला छान म्हणावतं मेहुनी रुसन, मेहुनीला चांगलं म्हणावं तर मेलच उपाशी. मग तर बायको रुसन, काय करायचं? हे चतुरात शिरोमणी म्हणे, ती काय एवढं सोपं आहे काय? कुणाला कसं हँडल करायचं हे त्यांच्याकडून शिकावं. विष्णूने सांगितलं, उत्तर देतो. अवदसा आणि लक्ष्मी तुमच्या दोघा शर्यत ना हो, कोण छान दिसते सांगतो. फक्त एक 5 मिनिटं तिकडे चलत जा, तिकडून परत महागारी या. तुमच्या दोघीत कोण छान दिसतंय सांगतो. ओके. लक्ष्मी गेली चलत. आता अवदसा म्हणली, चलण्यावनं परीक्षा म्हणल्यावर असं सरळ चलून जमणार नाही म्हणली. हिकडलं पाऊल हिकडं टाकायचं, हिकडलं हिकडं. येती टाचाचा शँडल घोटा मुरगळला अवदसाचा. पर्सन तीन काय तरावाया. उडे हानीतच गेली अवदसा. उडे हानीतच रिटर्न आली. परत तेच प्रश्न, लक्ष्मी छान आहे का अवदसा छान आहे? विष्णूने दिलेलं उत्तर नीट आहे का? तेवढं उत्तर कळालं तरी आज जीवनात आनंद आहे. विष्णूनं सांगितलं, अवदसा तू जाताना चांगली दिसते आणि लक्ष्मी तू येताना चांगली दिसते. शब्दातला गाभा कळतोय का बघा? आणखी जरा तुकडं करून सांगतो. अवदसा जाताना का चांगली दिसली? आपल्या घरात अवदसा आलेले चांगली का गेलेली चांगली? गेले. त्याच्यामुळे ती जातानाच चांगली. तिची कटकटच डोक्याला नको म्हणून ती जाताना चांगली. आणि लक्ष्मी तू येताना चांगली. कारण लक्ष्मी घरात येणं चांगलं का जाणं चांगलं? लक्ष्मी येणं चांगलं म्हणजे घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, राजयोग प्राप्त होणं. म्हणून लक्ष्मी येताना चांगली दिसते. याला म्हणायचं विष्णू विठ्ठल. आणि अशी ज्याची मंडळी कोण? लक्ष्मी आयशी जयाची. तुकोबाराने अजून सोपं सांगितलं, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. टाळीवाला टाळी 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 टाळ, मला टाळ करी. आवे का कुलती, आवे का कुलती, आवे का कुलती, आवे का कुलती. आवे की अनावा तोहारी, दिनाचे उतारी, दिनाचे उतारी, मध दिनाचे उतारी. आनावा तोहारी, आनावा तोहारी, आनावा तोहारी, मध दिनाचे उतारी, दिनाचे उतारी, दिनाचे उतारी, दिनाचे उतारी. पाय लक्ष्मीचे. हो, लक्ष्मीच्या हातात विष्णूचा पाय. आणि आताच्या लक्ष्मीला सुद्धा विनंती, ह्या विष्णूचा पाय तुमच्या ताब्यात ठेवा. विष्णूचा पाय ताब्यात ठेवणं याचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे मालकाच्या चरणाची सेवा करणं, आणि दुसरा अर्थ मालकावर सुद्धा विचाराचं कंट्रोल ठेवणं. हे 2ही अर्थ आहेत. पाय लक्ष्मीचे हाती. ही लक्ष्मी दाशी मायबाप. संपत्तीच्या बाबतीत तरी काय ती कमी का काय? तिथं बी एवढाच. आकाराच्या बाबतीत बी एवढाच. सत्तेच्या बाबतीत सुद्धा एवढाच. एवढा म्हणजे शब्दाच्या पलीकड. ज्याने वडे, नदी, नाले बघितले ना, त्याला एकदा समुद्र दाखवाय न्या.
त्याला विचारायचं पाणी, अयो काय सांगावं एवढा समुद्र. येड होतय ती, कारण जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी. का त्याला म्हणायचे एवढा. जिथं सगळे शब्द संपतात तिथं एवढा शब्द सुरू होतो. विठाला आता केवढा आहे जरा सिद्धांताने सांगतो म्हणजे सोपं कळन तुम्हाला. विष्णूचं लग्न जमलं लक्ष्मी सोबत. लग्न वगैरे पार पडलं, जवळपास असं निम्मी प्रक्रिया पार झाली. आणि पूर्वीचे लग्न असे सणासण होत होते, कारण प्री वेडिंग वगैरे तसलं काय नव्हतं. काय वावळटपणा आणलाय काय मला कळाना बुवा. मूर्खावणी काहीतरी फोटो काढायचे आणि तिकडे स्क्रीनवर दाखवायचे आणि लोकांनी येड्यावानी बघायचे. इतकी लोक येडीत का काय तरी त्याला मर्यादा. तुम्हाला प्री वेडिंगच जर करायचं असेल तर करा ना. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घ्या, ग्रामदेवतेचं दर्शन घ्या, आई वडिलाचं दर्शन टाका ना, ते फोटो बघू दे ना जगाला. जग तुमचा आदर्श घेतल्याशिवाय राहणार नाही. कोणती गोष्ट करा पण त्या सात्विकता खेड्यापाड्याने नाही अजून, पण शहरातले जी येड्यावानी करायला लागले ते माणसं. लग्न असं आली प्रक्रिया एक 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 उरकत. हार वगैरे घालून झाले, कारण पूर्वी काय उचला उचलीची प्रक्रिया तसली नव्हती. काय फॅशन काढली मूर्ख प्याताड पोरांनी. नवरदेवाला उचलून घ्यायचं आणि त्या बिचाऱ्या नवरीला त्राजाचा घाला हार. त्याला आला रागन दिला हार फेकून गेला दुसऱ्याच्याच गाळ्यात. तो मला पहिलेलाच वैतागलो आणि ह्या हाराचं काय करू मला. काय हारण काय तर. रामाच्या लग्नात बी हाराच्या वेळेस जरा प्रॉब्लेम झाला. जरा राम उंच होते जरा, सीता साहेबांची उंची थोडी रामाच्या लेवलने जरा कमी होती. आता रामाने हार घातला पण सीतेला हार गेला. राम कुठं वाकत येतात. बरं सीते पुढे बी वाकले असते, पण माणसात वाकून कसं जमन. ते वय करतो मा करतुम. इकडं तर आपण प्रमाण बघितले ना. आता मी एवढा प्रभू करतो मा करतो मान्यता करतो. वृक्षाचे पान जयापासून सकळ महिमंडळ झाले. म्या बोलविले आणि समुद्राला रेशान. त्याने बायको पुढं वाकायचं म्हणजे इतकं सोपं आहे काय. क्रेजला धक्का देवाच्या सुद्धा. देव बिलय रगिलय हो वाकानाच. सीतायसे म्हणले कसा हार घालायचा बा. लक्ष्मण हुशार. लक्ष्मणानं आई साहेबांचे घालमेल ओळखले, पळतच आले. डायरेक्ट रामाच्या पुढे साष्टांग दंडवत लोटांगण घातलं दर्शन. आणि लक्ष्मणाला उठवायसाठी प्रभू खाली वाकले. लक्ष्मण अरे लग्नाच्या दिवशी कशाला उठ उठ उठ. त्याला उठवाय वाकले की लक्ष्मण सांगितलं वहिनी डाऊर का. तेवढ्यात हार घातला हो. असत्यात आनंदाचे क्षण काय काय. तेवढ्याच दिवशी परत पटांगणच असतं परत. आणि मग लग्न असं प्रक्रिया पार पडत आली. हार घालायच्या टायमिंगला लक्ष्मी म्हणली मालकाला थांबा. का लग्नाला सगळे आलेत पण अजून माझे वडील आले नाहीत. एवढा प्रभू सांगतोय नीट आहे का. जोपर्यंत माझे वडील लग्नाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला हार घालणं. कन्यादान कोणी करायचं तसलं जमणार नाही म्हणले. माझे वडील आले पाहिजे. आता हे जे वडील कोण माहिती का. लक्ष्मीचा जन्म कुठून झालाय समुद्रातून. आता समुद्र लग्नाला आल्या वराड थांबन का. मरायला थांबन. एक लाट जर उसळली सुनामी धिंगाणा करते ती लाट. एवढं सोपं समजू नका समुद्र. बरं 3 ओहोटीच्या टायमिंगला बघा मुंबईला ताज हॉटेल सुद्धा असं धनानं निघतंय. ते एकदा अशा काटाव लाटा आदा त्या समुद्र आहे. ती काही वडाफिडा आहे तेव्हा गावचा. पॉवरफुल ताकद आहे. तेव लग्नाला बोलवायचं म्हणजे इतकी सोपी गोष्ट. लक्ष्मी म्हणजे तसलं जमत नाही. माझे वडील आलेच पाहिजेत. कारण माहेरच्या माणसावर काय ह्यांचं काही कमी प्रेम असतं काय. आई बाप बहीण भाऊ आणि त्यात माहेर मानल्यावर तर एवढं सोपं नाही. आणि म्हणून तर म्हणले बाई बाई माहेराला बाई बाई जाते माहेराला. बाई जाते माहेराला. बाई बाई जाते माहेराला. माझ्या मूळच्या घराला माझ्या मूळच्या घराला बाई बाई जाते माहेराला. बाई बाई जाते माहेराला. बाई बाई जाते माहेराला. बाई बाई जाते माहेराला. बाई
माणसं प्रेम असतंय हो. लक्ष्मी म्हणले वडील आले पाहिजेत. मग देव म्हणले तर कोणाला पाठवायचं व? गरुडाला बोलवले इकडे. गरुडाला जरा अहंकार चालता. त्याला वाटलं एवढा प्रभू माझ्या पाठी बसतो माझी मित्री काय बारीक काय. देव केवढा आहे एवढा आणि देव कुठं बसतो माझ्या पाठीवर. मी केवढा आहे. त्याला ग झाला. देव म्हणले ह्याचा ग छटावं लागेल. ज्याला त्याला गज झालाय म्हण सध्या. कोणाला पदाचा, कोणाला रूपाचा, कोणाला गुणाचा, कोणाला कर्तृत्वाचा, कोणाला कलेचा, कोणाला नेतृत्वाचा गज. ज्याचं त्याचं फिक्स वाक्य मी शून्यातनं विश्व निर्माण केलं. तू काय विश्वामित्र आहे का काय का काय. विश्व म्हणजे काय तू केलं बा. एक घर बांधलं, एक गाडी घेतली आणि 1-2 एकर घेतली असेल. ह्याच्या पलीकडे काय तुझं तुला विश्व कळतं का. विश्व आका जगाचा नकाशा ओपन करा आणि त्याच्या दाख्यावर तुझी 1.5 एकर कुठे आहे ती. ते म्हणते हे ह्याच्यात भारतच लवकर दिसणार. मग गप मर ना. विश्वामित्र कलियुगातला. पण आम्हाला बी काय महाराज आपण आहे ना असं केलं तसे. अरे हो ना बाबा. आणि ज्यांनी विश्व निर्माण केलं तुम्हाला खरं सांगतो त्याला सांगायची गरज नाही मी विश्व निर्माण केलंय. लोकांनी म्हणलं पाहिजे ह्यांनी खूप कमी होईल. स्वतः बडबड करायची गरज नाही. ज्यांनी केलंय त्याचं आपोआप दिसतंय ना. आपल्या कर्तृत्व, आपल्या नेतृत्व, आपल्या वैभवावर लोक येडी झाले पाहिजे. आपल्याला सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे. त्याला विश्व म्हणायचं. काहीतरी मूर्खाचा बाजार करायचा. गर्वच इतका झालाय. गर्व करू नका. वाका शिका. लोक म्हणते शिकला तेव टिकला. जे वाकला तेवच टिकला. महापुरे झाडे जाती ते नवाळे राहती ते नवाळे राहती ते नवाळे राहती. महापुरे झाडे जाती ते नवाळे राहती ते नवाळे राहती ते नवाळे राहती. महापूर आला. मोठ्याल्या खोडाची झाडं जरा रगील होती. वाकायचंच नाही म्हणले. पुराला स्तरप देऊ म्हणले आपण. ठसल जुगलबंदी सामना. पुरा येते जे काड दिशेने झपका बसला खाड दिशेने मोडूनच पडली. मोठ्याल्या खोडाची झाडं मोडल्यावर बारकाल्या लवाळ्याने बघितलं. ती म्हणले ताटपाना करू नका रे. जाग्यावर दुमत करतय म्हणले. मुरगळूनच टाकताय महापुराच्या नादी लागू नका. नादीच मग त्यांच्यातला एक जरा जुना जाणकार हुशार लवाळा होता. त्यांनी बारक्याला दुसऱ्या लवाळ्याला सांगितलं एक काम करा म्हणले तुम्ही रगीलपणा करू नका. तुम्ही पाणी आलं की वाका अंग टाकून दे म्हणले. डायरेक्ट झोपायचं. पाणी यायला आणि लवाळ्याने झोपा. एकच टाइम पाणी गेलं वरून सणा सण निघून. पाणी गेलं की परत हे उभा राहिले. कोण कोण राहिलंय र ते लवाळे. म्हणून तर तुकोबा आहे म्हणले लहानपण दे गा देवा. लहानपण दे गा देवा. लहानपण दे गा देवा. लहानपण दे गा देवा. आवाज मुंगी साखरेचा रवा. मुंगी साखरेचा रवा. लहानपण दे गा देवा. मुंगी साखरेचा रवा. आई मुंगी साखरेचा रवा. मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर. ऐरावत रत्न थोर. रत्न थोर. लहानपण दे गा देवा. तुका म्हणे जाणू व्हावे लहान होणे. वा काय शिका येड्यावानी करू नका. ते गरुडाला ग झाला. त्यामुळे सांगले इकडे समुद्राकडे जायचं म्हणले. निरोप द्या. लग्नाला बोलवलंय म्हणा तुमच्या लेकी. काम कोणच्या लेवलचं द्या. तुम्हाला काय क्रेज वगैरे लेवल काय कळती का ना. कोणच्या लेवलचा माणूस आहे. त्याला ग झालता आणि त्याला वाटलं एवढा प्रभू तेव माझ्या पाठी मग मी केवढा आहे. आणि उगाच समुद्राला असली किरकोळ काम निमंत्रण द्या कुठे काय करा. काम सुद्धा त्या लेवलचं पाहिजे ना म्हणलं आपलं. देव म्हणले या देवानी करू नको जा. गरुड म्हणलं समुद्राला देऊ निमंत्रण पण तेव जर आला ह्याला बसवायचा कुठं बुवा. ह्याची आसन व्यवस्था नेमकी काय आहे बुवा. नेमकी स्टेजवर आहे का स्टेजच्या खाली का महाराजाच्या मागे का महाराजाच्या पुढे. नेमकी समुद्र
शाळेतल्या पोरांनो मला एक सांगा, तुम्हाला अभ्यास असेल ना पाण्याचा आणि जमिनीचा? पोरांनो का फक्त भाताचा अभ्यास आहे तुमचा? का फक्त चोपायचा अंगणवाडी भात? शाळेतली पोरं तरी काय राव हँग झाले तर त्यांना काय सुधारणा. आणि पोरं इतके आगाव झाले ते नाव. मी पोरांच्या तुम्हाला खरं सांगतो नादालाच लागत नाही. त्यांना काय घे नाही महाराजांनी फिरायचं गपकुन बोलत आहेत. हे कीर्तनात कालवा करायचं म्हणलं बोलू नको, ते मला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलाय गावाने बोलिवलं इतक्या लांबून. एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. विचार बाळा. ते मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती? म्हणलं वडल्यावर बारीक होती म्हणणं येते मला. किती सोपं आहे बिडी. असली आग हवडुके चालतात म्हण. गणिताचे शिक्षक आले म्हणजे इकडे लय हानीन म्हणले नीट उत्तर द्यायचं. बोला म्हणले तुला आज वजाबाकी शिकवायची. 5 मधून 5 गेले किती? ते म्हणा मला काय माहिती. इतकं सोपं आहे ना का 5 मधून 5 गेले? नाही येत. अजून सोपं करून सांगा. गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आणि किती चपात्या दिलेत? म्हणले 2. मग 2 2 चपात्या तो खाल्ल्या. खाली काय राहिलं ते मला भात. तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे? जरा गणितावर बी ध्यान दे ना थोडंफार. 0 म्हण, 1 म्हण, 2 म्हण. असली चित्री पोरं आहेत म्हणून. 10वीचा क्लास. एका पोराला गुरुजी असे झाडलं. त्याला म्हणले मूर्ख हो, 16 वर्षाचं वय झालं, अक्कल नाही, मूर्ख. अरे तुमच्या एवढं वय असताना माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 16 वर्षाचं वय आणि तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर पाठ करणं होय ना, मूर्ख हो. पोरग म्हणलं सर 16 वर्षाचं असताना माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली हा मला मान्य, पण 22व्या वर्षी समाधी घेतली. मग तुम्ही कधी जाणार आहे? कायला गुरुजी पोरांच्या नादाला लागते ना. असली चित्री पोरं आहेत म्हणा. पोरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. भूगोलात आहे ते. जमीन किती टक्के, समुद्र की पाणी किती टक्के? आहे का कुणाचा पोरांचा अभ्यास? नाही. 71% पाणी आणि 29% जमीन आहे. म्हणजे जवळ सरासरी 71% काय आहे जगात? समुद्र. आणि 71% असणारा समुद्र जर विष्णूच्या लग्नात मंडपात घुसला, 30%ची पृथ्वी. गणित कसं बसवायचं? अवघड आहे ना. गरुड म्हणला जाळ झाला तिकडे, निमंत्रण द्यायला सांगितलं, तेवढंच काम करायचं, जास्त डोकं लावायचं नाही. आपल्या लेवलनुसारच आपल्याला काम आहे. गेलं गरुड माघारी. आणि पुरीच्या लग्नाला कुठं बापदम काढत असतो. ढन 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 असा समुद्र लग्नाला निघाला म्हणता. मग गाव म्हणू नका, तालुका म्हणू नका, झाड म्हणू नका, लुटळीतच आणत होता. उड्या हानीतच समुद्र लग्नाला. वराडाला बातमी कळाली. नवरा जातो नवरीसाठी, वराड जात. त्यांना जाळ झाला. बाकीचं फक्त जेवाय चांगलं पाहिजे. बाकीचं त्यांचं काही घेणं देणं नसतं. तिकडे किती मोठे लग्न करा, कोणत्या कार्यालयात करा, नाही तर दारा पुढं करा, फक्त ह्यांना गिळायसाठी गेलेले असतात त्या जाती. ती म्हणली हो काय 2 पर्याय, एक तर गिळणे, दुसरा पर्याय मरणे. मागून बॉस आलाय म्हणले थांबून जमणार नाही. जेवणाचा विचार करू नका, पहिल्या गाड्या काटा सुटा. कुत्र नाही राव मंडपात. सगळेच गायब. समुद्र आल्यावर कायला कोणता म्हण? दोघच लक्ष्मी विष्णू. विष्णू म्हणले लक्ष्मी तुला म्हणत होतो का नाही? सगळ्याला बोलव पण तुझ्या बापाला बोलू नको. बरं तुला म्हणत होतो का नाही लग्न झाल्यावर तुझ्या बापाकडेच राहायला जाऊ आपण दोघं, सासूरवाडीतच येतो मी बी राहायला. घर जावाय होतो पण लग्नात केला का नाही कुठं ना तो? ह्याला म्हणायचं श्री हट्ट. हाय का कोण मंडपात आता? ती म्हणजे तसलं बोलायचं नाही. अतिथी देवो भव. सासरे तुमची नीट बोला. बायको काही खपून घेईन पण तिच्या बापाला बोलल्या वाहनच काढीन ती. तिला माहेरच्या माणसाचं तिळ मात्र सुद्धा सहन होत नाही. ती बाकी तिला किती बोला ती काय म्हणणार आहे. पण आईला आणि बापाला बोलल्यावर ही भांडणं सासूनाची का होते? तर सासा बी इतक्या आगाव आहेत. काही झालं की पहिला ठोका. हेच शिकवलं का तुझ्या आईनं? आई म्हणलं की सुनबाई पिटलीच, मग ती गप्पच मरत नाही. मग ती तिच्या पुढचं बोलते. ही पेटापेटी कशामुळे? ती काढलं उकरीत जाऊ नका. म्हाताऱ्यांना बी सांगतो
त्यांनी 20 वर्ष जपले तर हाताच्या फोड वगैरे त्यांना शब्दाने बोट वाकडं लावायचं. लक्ष्मीने सांगितलं माझे वडील लग्नाला आलेत आणि ते पाहुणेत आणि आपल्या लग्नाला आलेत, त्यांना बसाय जागा द्या. 71% पृथ्वी जाम करते ती आणि त्याला मंडपात जागा द्यायची बसायला. विष्णू म्हणले जागा देतो, जवळ तर येऊन दे ना. असा समुद्र जवळ येऊन दिला ना. ऐका, शास्त्र असं सांगतं भगवंताने डावा हात पुढे केला आणि उजव्या हाताने डाव्या हाताला मुठीला फक्त एक रोम उपटले, केस. आणि केस उपटल्याच्या नंतर मनगटामध्ये जेवढा खड्डा निर्माण झाला, जेवढी जागा निर्माण झाली, हात पुढे केला आणि पुढून आलेले सप्त समुद्र एका केसाच्या रोमाच्या खड्ड्यामध्ये साठवले. एवढा मोठा प्रभू भक्ताच्या हृदयामध्ये राहतो अभंगाच्या पहिल्या चरणात. एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभू भावे. आतेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, आतेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे हो, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, 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 होय भक्ती केला तैसा. एका रोमाच्या खड्ड्यामध्ये सप्त समुद्र बसवण्याची ताकद ज्या भगवंतात आहे त्याला आणखी एक प्रमाण. अनंत ब्रह्मांडे एका रोमी आयशे देंडे, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदागरी. एवढा प्रभू, बापरे काय ताकद आहे. कुठं राहतो? तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट या शब्दाचा अर्थ अगदी छोट्याशा जागेमध्ये, अर्थात हृदयामध्ये. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. बर, एवढा प्रभू आणि एवढ्या छोट्याशा जागेत का? दोनही अभंगाच्या दोन पूर्वार्ध आणि उत्तरार्धला मधला एक शब्द महत्वाचा आहे, भावे. एवढा प्रभू हिथं थांबायचं. केवढा? आता सांगितलं एवढा. कुठं राहतो? तेने संपुष्टी का? भावे. भावे या शब्दाने हे दोन्हीची सांगड आहे. एवढा प्रभू इतका मोठा, पण एवढ्या छोट्याशा जागेमध्ये का राहतो? तर भावामुळे राहतो. विडवल जॉईंट असतो ना पूल, हा शब्द जॉईंट आहे बघा, सीतोय. भावे. एवढा प्रभू छोट्याशा जागेत का? भावे. तुका मने भावे, भावे तुका मने भावे, भावे तुका मने भावे, भावे तुका मने भावे, धेने देवे अकळावे, 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 प्रेम प्रीतीचे बांधिले, तेन सुख काही केले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, 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 बांधले. तुका मने भावे, तेने देवे आकळावे. हा, देव सुद्धा आकळला जाईन. आकळणे म्हणजे असं हातात येणं. कशाने?
भावाशिवाय शक्य नाही. भावे विना देव भावे देव नकळेने संदेह भावे विना देव भावे विना देव नकळे संदेह भावे विना देव आवाज संदेह भावे विना देव नकळे संदेह भावे विना देव भावे विना देव नकळे संदेह भावे विना देव भावे विना देव नकळे संदेह भावे विना देव देव नकळे संदेह भावे विना देव देव नकळे संदेह गुरु बिना अनुभव काही गाता अनुभव काही गाता गुरु बिना अनुभव काही साकळे गुरु बिना अनुभव काही साकळे हरी मुके मना 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 चलो 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 हरी मुके मना 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 नकळे निसंदेह ओ भावाशिवाय कळत नाही. एक म्हणला भाऊ बोला बिघडलास का काय? ह्या भावाचा विषय नाही तर आपल्या डोक्यात भाऊ म्हणजे रेट काय भाऊ आहे या वस्तू तसला भाऊ नाही रे. ती काय बाजार भाऊ आहे का? भाव या शब्दाचा अर्थ शुद्ध प्रेम. देव प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ भावाशिवाय नाही. आणि एक वाक्य सांग, तुमचा भाव खोटाचा देव सुद्धा खोटा. भाऊ ओरिजिनल, देव सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती दिल्याशिवाय. भाव खोटाचा देव खोटा. एक जण इस्टेट बसलं, एक जण पेपर विकायला आले. पेपर घ्या पेपर घ्या. 2 रुपयाचा पेपर पण आत बसलेलं चॅप्टर होतं. रुपया खरा दिला आणि रुपया खोटा दिला आणि पेपर घेतला. इष्ट गेली निघून. लय हसायला लागलो. दुसऱ्याला फसविल्या माणसाला लयच आनंद होतो. अशा उड्याच हाणायला लागला. कंडक्टर मला तिकीट बोल उड्या हाण नको. लय मज्जा आली म्हणला. का रुपया खरा दिला आणि रुपया खोटा दिला तरी त्याने मला पेपर दिला. लय आनंद झाला. इष्टी पुढे गेली. जास्तच हसायला लागले. का हसतो मला? त्याने बी पेपर मला कालचाच दिला. म्हणजे रुपया खोटा तर पेपर सुद्धा खोटा. तसा तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा खोटा. भावे एवढा प्रभू त्याने संपुष्टी राहावे हे फक्त भावामुळे शक्य. मग शुद्ध भाव शुद्ध प्रेम भगवंतावर करा. काय शबरीची उष्टी बोरं खायला देवाला काय खायला मिळत नव्हतं का? खरं सांगा बरं. तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे न म्हणे उच्चिष्ट तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे भक्ती पुढे भक्ती पुढे. मिळत नव्हतं काय? हा का उष्टी बोरे खाली? तुका म्हणे भक्ती पुढे न म्हणे उच्चिष्ट. थोडं म्हणत नाही उष्ट म्हणत नाही. सणासण हाणतो. सुदाम देवाने काय लय माल नेला होता काय? पोहे सुदामा देवाचे फक्के मारे कोरडेस. त्याला फोडणे सुद्धा दिलेली नव्हती. तळलेलं नव्हतं काहीच नाही. नुसते मुठभर मुष्टीभर पोहे घेऊन भेटी लागी. कशामुळं? भावे 2 शब्द चरणाच्या मधला जॉईंट देण्यात ठेवायचा फक्त भावामुळेच. अहो दुर्योधनाने काय कमी मटेरियल बनवलं होतं काय देवाला खायला? लय असे ऐश्वर्य संपन्न सगळे भोग 56 भोग प्रकारचे जेवण आणि काय देव जेवाय कोणीकडे गेले सांग का? ठप बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर कौन काम के भाव आदर नहीं पावे चलो विदुरा कर जावे उद्धव जी चलो विदुरा कर जावे उद्धव जी चलो विदुरा कर जावे उद्धव जी चल विदुरा घर जावे.
उद्धवाला सांगितलं रथ वळवा. लय हाय म्हणले पण उपयोग नाही. ह्या जेवणाने त्रास होईल म्हणले. परत जिथं प्रेम आहे तिथं चालावं. साधा असं आमच्या पंढरीबावांनी प्रमाण दिलं हिंदीतून. महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी बी द्यावं लागेल ना. दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी विदुराच्या भक्षी. 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 दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची. त्या घरी रक्षी प्रल्हादाचे. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाचे. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाचे. उच्च नीच काही नेने भगवंत नेने भगवंत. 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 भगवंत भगवंत दासीपुत्र कन्या. इकडे दुर्योधनाने 5-50 आचार्य लावून जीवन बनवलं होतं. नको म्हणले आपल्याला. नुसतं बनवलंय स्वार्थ ह्याच्या मागे. ह्या जर खाल्लं तर आपली बुद्धी भ्रंश होईल म्हणले. ह्याच मूर्खांचं खाल्लं होतं त्या भीष्माचार्याने. त्याच्यामुळे ते सभेत सुद्धा गप बसले होते म्हणले. आपण खाल्लं तर आपली बुद्धी येडेवानी करेन. जशी अन्न तशी बुद्धी. चल विदुरा घर जावे. इकडं काय होतं दाशी पुत्र कन्या. कन्या खाल्ल्या विदुराच्या बक्षी. पण का बहावे हा शब्द महत्वाचा आहे. एवढा प्रभू जरी असेल तरी भावामुळे तो आकळला जातो. तो तेने संपुष्टी राहावे. कुणाच्या राहायला मारुत्र्याच्या सगळ्यांना माहित आहे. छाती फाडून सीताय सवित प्रभू रामचंद्रांचं दर्शन मायबाप हनुमंतराने जगाला घडवलं. तेने संपुष्टी सावता मारा छाती फाडून. साठविला हरी जेहे हृदय मंदिर का. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. नुसता राहत नाही. भक्ताची कोणतीही इच्छा असू द्या भावामुळे देव परिपूर्ण करतो. अभंगाची भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. पूर्वी दरा विद्येच्या. पूर्वी दरा विद्येच्या. होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. पूर्वी दरा विद्येच्या. पूर्वी दरा विद्येच्या. होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात. होय भक्ती केला तैसा. पुरवे धरावे ते इच्छा. भक्ताने कोणती इच्छा अंतकरणामध्ये प्रगट करू द्या. ते इच्छा परिपूर्ण करण्याची जबाबदारी भगवंत आहे. होय भक्ती. जशी भक्त भक्ती करल जशी इच्छा धरल ती इच्छा भगवंत पूर्ण करतात. मग ते स्वतःचे आपण देवयन हे काम कसं करावं. आहा साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. होय भक्ती. त्याला ज्ञानोबऱ्यांची गोवी भक्त 18व्या त्यात. भक्त जेत जैशेनी पाहे तेत मी तैसाची होत जाई. जो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. अर्जुनाचा देवाचा संवाद आहे. अर्जुन सांगितलं देवा 18 अध्याय संपत आले पण तू माझे एवढं प्रेम का केलं सांग. देव म्हणले तू भक्त आहे म्हणूनच फक्त मी तुझ्यावर प्रेम केलंय. बाकी तो अर्जुनन तुझ्याकडले संपत्ती तो राजाची लेकर आहे. काय करायचंय. मी बी मोठ्याच घराचा आहे बाबा. पण तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. लहान मुलगा खेळण्याला खेळवतो बघा कसंही खेळवतो. तसं देव हा भक्तासाठी खेळ नाही. आणि हे देवाने सांगितलं तुझं मी खेळणं झाले. तू जसं करशील तसं मी वागवणार. किती भक्त प्रेम आहे. जे ज्ञान देवानं आईला सांगितलं नाही बापाला सांगितलं नाही भावाला. जे न सांगायची माता देवकीशी. जे न सांगायची पितयावस. जे न सांगायची बंधू बळीभद्राशी. ते होई अर्जुनेशी बोलत का. होय भक्ती केला तैसा. पुरवे धरावी ते. अरे जे विश्वरूपाचं दर्शन देवानं कोणालाच दाखवलं नाही. ते प्रचंड असणार हे भगवंताचं.
आकलनाच्या बाहेरचं जे भगवंताचं स्वरूप आहे, एवढा प्रभू विश्वरूप दर्शन वाचल्यानंतर लक्षात येतं की केवढा प्रभू आहे. पण तो अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होता का? होय भक्ती केला पुरवी धरावी ते इच्छा, दास होतो दास. अर्जुनाची घोडी दुतली आनंते, संकटे बहुत निवारिले. भक्त जशी इच्छा करे. पितांबर धरी धरी छाया, पितांबर धरी वरी छाया, पितांबर वरी धरी छाया, छाया पितांबर वरी. भक्त करी देवा कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया, पितांबर धरी वरी छाया. भक्त पितांबर धरी वरी छाया, पितांबर धरी वरी छाया, छाया 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 छाया. सूर्यदेव दुपारच्या 12 लय तापला, रक 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 ऊन तापलं. देव म्हणले माझ्या भक्ताला लय ऊन लागतंय. पितांबर सोडला म्हण, आणि अशी देव भक्ताला सावली धरतो. अजून काय प्रेम करायला पाहिजे हो? अंगावची कपडे सुद्धा भक्तासाठी देतो, म्हणजे ह्याच्या पुढचं उदाहरणच नाही ना आता. होय भक्ती केला पुरवे धरावी ते इच्छा. तो को बराय भजन करा भंडारा डोंगरावर जात होते, आणि जिजाबाईचं मागून भाकरी घेऊन जात होते. तो को बराय काय सांगून जात नव्हती, ते काय आताचे नाहीत. कीर्तन होय ग, हाय कीर्तन, बसा खाली टेकलाच. सत्ता लय अवघड आहे. नीट बोलणं म्हणजे इतकं सोपं नाही. नवीन नवीन चांगलं बोलतात, नवीन नवरी नवीन मालक बघा ना किती शुद्ध बोलतात, आणि काय त्यांचं प्रेम. भाषा तर नवीन नवरीच्या ऐकल्यावर याकरणवाला सुद्धा येडा होईल, इतकी शुद्ध भाषा असते. एव्हा तेव्हा नुसतं अनुसरच तुम्हाला जेवायचे का, कशाला जेवण. त्या अनुस्वाराने त्याचं पोट भरतंय. अहो ऐकलं का, अर्बहिर आहे का काय ती. सरळ बोलायचं, जेवण तेव्हान केव्हान. बघा अनुस्वार दिल्यावर भाषा शुद्ध होत असते बाई. नुसतं वर्षभर जेव्हा तेव्हा जेवायचे का, वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही. 2 वर्षाने म्हणते हाताने घेऊन गिळा. येऊ 3ऱ्या वर्षी म्हणतो दिंडी कधी निघायची र. दिंडीत मरतो म्हणला, पण घरातलं गुलाबजाम नको. सुखाने असल्यावर काय करायचे. पती पत्नीमध्ये एक विचार ठेवा, समजून घेण्याची भावना ठेवा. आणि एक वाक्य सांगतो, शेतकऱ्याच्या बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच. हा, शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही. शेतकऱ्याच्या नवरा बायकोची कधी भांडणं होत नाहीत. चुकून झालेल्या नवऱ्याने ठोका टोका फुसफुस करते, रुसून जाते. कापूस याचा परत महागारी. शेजाऱ्यामध्ये 2 महिने येणार नव्हते, 2 तासात आणून मग त्यांचं ऐकून काय कापसाचं नुकसान करू का, मग मर याच कापूस उन्हात आणायचा. सुट्टत तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. हे आपल्या जे कडक टोप्यात ना पुरुष मंडळींच्या, ह्यांच्या जीवावर आहेत. आपण जे 5-5 तास सकाळी गावात गप्पा हाणतोय मोकार, हे सगळं काम हे हँडल करा. शेतकऱ्याचा प्रपंच 80% प्रपंच जवळपास त्यांची शेतकऱ्याची बायको हँडल करते. स्त्री शक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा जरा एकदा. आणि मान्यच केलं पाहिजे. आणि सत्य ते सत्यच आहे. शेतकऱ्याच्या बायको इतकी सहनशीलता कोणातच नाही, तुम्हाला खरं सांगतो. आणि शेतकऱ्याचा हसून खेळून संसार असतो. हा, भांडणं होत्यात, शाब्दिक चकमक बी होती, परत भांडणं मिटतात, गोडीने राहत्यात, टोमणं हाणत्यात, एका ताटात परत जेवत्यात, बुक्कीत कांदा फोडत्यात. शेतकऱ्याचं लय भारी जीवन. ही शिकलेली माणसं बायकोला हाणू सुद्धा शकत नाही. तो म्हणजे बायकोला हाणाव या माताचा मी नाही, पण तेवढी टप्पर त्यांची होतच नाही. मायबाप त्यांची भांडणं सुद्धा ऑनलाईन असतात शिकलेल्या माणसाची, मेसेजवर. त्याची तोंडाने बोलत नाही, त्यांची तकतक झाली होती, मेसेजवर बोलत आहेत. त्याची टापच नाही उघड बोलायची. ती बी शिकलेली, ही बी शिकून शिकून हँग झालं असतं. त्याच्यामुळे ती बायको जर रुसली ना, ही व्हॉट्सअपवर तिला मेसेज करतो, हाय. ती बघून पाहिलं हायला तर रिप्लायच नाही. तो म्हणतो अरे बघितलंय र, पण तरी सुद्धा रिप्लाय नाही. किंवा परत डबल हॅलो, हाय हॅलो, तरी ते रिप्लाय नाही. ते रुसलेले असतात. म्हणजे तोंडाने बोलावं का नाही जाऊन आपलं शेतकऱ्यावर काय झालं रुसायचं, मेसेजवर उग काहीतरी नकर करायचं. मग हे म्हणतो बोलती का नाही, लगेच ती तिकडून चिन्ह पाठी ते वाकड तोंड केलेलं, लगेच हे म्हणतो तोंड वाकड कराय काय झालं.
डबल जाणकार आणले होते होतं आल्या का आता काय बोलावं काय झालं रोसाय तरी ते बोलत ना. मग हे इकडून कानाखाली टाकलेलं चिन्ह पाठवतो कानाखालीच टाकेन लगेच तिकडून ते रडलेलं चिन्ह. अरे काय मी अशो जर भांडतो मोबाईल ठेवणं सणासन टाकणं 2 कानाखाली. मोबाईल वर कुठं हाणामारी असते ही असली शिकलेली. शेतकरी आपलं वाटण तवा झपकीत गोड बोलत. शेतकऱ्याचा प्रपंच शेतकऱ्या इतके सहनशीलता नाही. शेतकऱ्यात का मनानं मजबूत मानून दुसरा कोणी नाही. म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी नारा दिला जय जवान जय किसान. शेतकरी सुखी तर जग सुखी माय बाप. हा हे लोक म्हणतात व्यापारी लोकांच्या जीवात देत चालतो. चूक. व्यापाऱ्याचा आणि देत चालवण्याचा तिळ मात्र संबंध नाही. माझा शेतकरी या काळ्या मातीमध्ये सोनं पिकवतो आणि त्याच्या जीवावर हा माझा भारत देत चालतो माय बाप. हा शेतकरी इतकं काळेच मोठं कोणाचं नाही माय बाप. 50,000चं बिया नाही जमिनीत पेरतो पावसाच्या भरवसावर निसर्गाच्या भरवसावर. येईन का नाही ह्याची गॅरंटी नाही. मित्रांनी विचारलं दादा 50,000चं बियाणं कर्ज काढून मग तो जमिनीत मातीत घातलं. ते म्हणतं मातीत घातलं नाही काळी आई ही माझी माता आहे आणि आईची ओटी भरणं माझ्या लेकराचं कर्तव्य. काय त्याचं मन मोठं आहे. येईन का नाही ह्याची गॅरंटी नाही. त्याच्या चलून पाय सुद्धा इतकं निभार झाल्यात आहे. काटा सुद्धा त्याच्या पायात मोठा काटा सुद्धा धुमता होतो असा. इतकं पाय तर मजबूत झाल्यात आहे. आणि ह्या शेतकऱ्याची पोरं आर्मीत आहेत आपल्यासारख्या सर्वसामान्याची. ती तिकडे देशाच्या सीमा त्यांनी शाबूत ठेवल्यात आहेत. शेतकऱ्याची पोरं देश सांभाळतात आहेत. आर्मीतली पोरं कोणाची आहेत आपल्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्याचे वारकऱ्याचे. एका तरी आमदाराचा पोरगा आर्मीत आहे का? आहे का? द्या उदाहरण दाखवून. फुकट कीर्तन करतो एक सुद्धा नाही. मग त्यांनी काय फक्त लुटायसाठीच ठेवल्यात का लोकांच्या मुंड्या मुरगाळायला? ही प्रस्थापित माणसं बाहेर ही गरीबाला कधी मोठं होऊन देत नसतात. हाय का आमदाराचं एक तरी पोरग मंत्र्याचं नाही. ती तिकडे त्यांच्याच लाईन मध्ये घुसणार आणि आम्ही देशाच्या सीमा राखायच्या आणि तुम्ही आतला सगळा माल हाणायचा. हजारो कोटीचे घोटाळे तुम्ही करायचे आणि आमच्या शेतकऱ्याची 5 रुपयाची पिंडी मेथीची वाढली तर लगेच शिकलेली भाव कडाडली. टोमॅटो वाढली कांदे कडाडली. आम्ही काय खाऊ? माती खा इटा खा वाळू खा. तू आमच्या शेतकऱ्याने पिकवलेलं काहीच खाऊ नको. मर ना. पिझ्झा खा बर्गर खा सँडविच खा. म्हणजे तुला थोडं वाढलं की लगेच अरे होऊन द्या ना. शेतकरी मोठे. शेतकरी सुद्धा असा 4 चाकीत टुमटुमीत बंगल्यात राहायला पाहिजे तर माझा देश खरा सुखी होईल. आणि काय तुम्हाला शेतकऱ्याने फुकट लाईटी मागितलेल्या नाहीत. आम्हाला फुकट तुमची लाईटच नको. सरकारला सुद्धा आमची विनंती आम्हाला पैसे घेऊन शेतकऱ्याला लाईट द्या. फक्त दिवसा लाईट द्या एवढीच आमची मागणी. रातच्याला द्या. आता तुमच्या धमक इथं या बरं दार येऊ मग रातच्याला काय थंडीचा दिवस आहे. कनाकंदारी मोडीत आहे ती. एका खोऱ्यात तर ती शरीर हिकाळली तिकडे करतो. काय मजबूत आहे राव शेतकरी. बजरंगबलीची पावर आहे त्याच्यात. तो शेतकरी सुखी झाला पाहिजे. त्याचं जीवन मायबाप सुधारलं पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रत्येक वस्तूचा बाजारात गेल्यावर सुद्धा भाव करी जाऊ नका. 10ची पेंडी 5ला मागायची 5ची पेंडी 3ला मागायची. तसला मूर्खपणा करू नका. आपलेच भाव बंद आहेत ना. होऊन ते बी मोठे. काय होते 25 किलोमीटर गावापासून मी त्याने तालुक्याच्या बाजाराला आणली. जीवापाड जपलंय त्याला. हित आल्या आपण भाव करायचा. दुकानात गेल्यावर 2000ची साडी 1900ला तरी देतो का दुकानदार? वरून GST लावतोय. तिथं नाही तुमची टाप होत बोलायची. गुपचूप फोन पे टिंग टॉंग. तिथं हाय तेवढा फोन पे करणार. पण शेतकऱ्याचं म्हणलं की पेटलाच. शेतकऱ्याची किंमत शेतकऱ्याने जर वाढवली तर शेतकरी हिथून पुढे सुखी राहणार आहे. आपण आपली किंमत वाढवली आणि संघटन कौशल्याने एकी ठेवा. शेतकऱ्याची पोरं सर्वसामान्याची पोरं हे देश सांभाळते. विडल हो तुकोबा बंडरा डोंगराव भजनाला जायचे आणि मागून जिजाऊ आईसाहेब जात होते. हे तर आपला विषय चाललाय. आणि आईसाहेब मागून जात होत्या. पायामध्ये काटा मोडला. देवाने पंढरी सोडली आणि पायात कडला काटा करण्यासाठी भंडारा डोंगर गाठला. पिवळा पितांबर कैचा गगनी झळकला.
देवानं पंढरी सोडली देऊ गाठलं. ऐका, जिजाबाईच्या पायामध्ये मोडला काटा. पतीच्या सेवेचा जिजाबाईकडे होता साठा. जेव्हा जिजाबाईच्या पायामध्ये मोडला काटा, देवानं पंढरपूरच्या बंद केल्या सगळ्या वाटा आणि गरुडाला सांगितलं, गरुडा आता लवकर भंडारा डोंगर गाठा. आणि भंडारा डोंगर गाठून जिजाबाईच्या पायातला देवानं हळूच काढला काटा. होय भक्ती केला तैसा. जिजाबाईने विचारलं, बाळा तुला जमन का काटा काढायला? देव मनात म्हणले, आता पुतूर लय मोठमोठ्याच काढल्यात. काट बारीक आहे म्हणले. हळूच काटा काढल्या म्हणले. लयच हळूच काढला. तुझं नाव काय म्हणले? माझं नाव सांगितलं. तुम्ही दगड घ्यायचा हाणायला. त्यांचं जमत नव्हतं ना. म्हणले नाव नको सांगू, गाव सांग. म्हणले माझं गाव पंढरपूर आहे. म्हणले मग तिथला येठ्या तुला माहिती का? आता हेच होता ना. जनाबाईनं देवाबरोबर वाद केला, पण तरी सुद्धा पायातला काटा करण्यासाठी काल होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची इच्छा परिपूर्ण करतो. मग भक्तांनी काय करायचं? भजन कोणतं? विठोबा रखुमाई जय कुमार कुमाई कुमार कुमाई जय कुमार कुमाई कुंडलिका वरदे हरी विठ्ठल वृंदावन दे भगवान की जय ईश्वर हराज जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सुत हनुमान की जय भैरवनाथ भगवान की जय. मृदा टाळी टाळ मृदा टाळी टाळ. वा टाळ्या वाजवा मुलांसाठी एकदा. एवढा प्रभू भावी तिने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. एवढा प्रभू पण भावामुळे भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. आणि भक्त जी इच्छा मागल, जी इच्छा अंतकरणामध्ये प्रगट होईल, ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंतावर आहे. आणि भक्ताच्या घरी देव मोठेपणा कधीच पाहत नाही. तुकोबऱ्यांच्या घरी आले, कन्या खाल्ल्या, जेवण झाल्याच नंतर तुका म्हणे मी दुर्बळ मूक शुद्धी तुळशीदळ एवढा जगदाने मागे तुळशीदळ तुळशीचं पान आणि घोडभर पाणी जरी देवाला दिलं ना तरी देव संतुष्ट. जगाला दान देणारा, जगदान या शब्दाचा अर्थ जो जगाला दान देतो. पण भक्ताच्या घरी एका तुळशीच्या पानामध्ये देव सुद्धा संतुष्ट होतात, तृप्त होतात. का? होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. पण आपण भक्त व्हा. भक्त या शब्दाचा अर्थ देवाचं चिंतन, देवाचं भजन, देवाच्या गुणांचं तत्वांचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये व्हावं. अंतकरणामध्ये भाव असावा, शुद्ध भाव. देव आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार. एक थोडा कमी ठेव. हा सुंदर या ठिकाणी नामयज्ञ चालू. हे काय? आपल्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी भाव जागृत व्हावा यासाठी हा धर्म मंडप आहे. आणि हे जे कार्य चालू आहे, धर्म करे असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमवा, ऐश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. हो, आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखे संस्कृतीमध्ये शब्दच कसा आहे? भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी. पण भारत माते की आई म्हणतोय आपण. या देशाला पवित्र विचाराची माणसं आहे. नाही का? सैन्य कसं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोनं आफ्रिका, तेल सौदी अरेबिया, संस्कृती कसा माझ्या पवित्र भारत देशाकडून शिकावं. आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराज.
आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब कसे घडलेत राजे माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा 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 वाह 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 ताली वाह ताली ताली हाथ हाथ आनंदाने नांदत होती प्रजा रेना आनंदाने नाचत होती प्रजा विना पूर्ण समाज मनक होता जानता राजा ताली ताली होता राजा सर्व जाती धर्म केला गाजा बाजा सर्व जाती धर्म केला राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी 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 राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी त्यातली आपण माणसं आहे आणि छत्रपतींपेक्षा मला जिजाऊ मातेंचं विशेष वाटतं कारण स्वराज्य निर्माण व्हावं हे खरं स्वप्न माझ्या जिजाऊ मातेचं आणि आईचं स्वप्न राजाने पूर्ण केलं तसं रत्न जिजाऊ मातेने संस्कार तसे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर घडवले तसा आकार छत्रपतींच्या जीवनाला दिला काय आई श्रेष्ठ असेल एकच प्रश्न करतो मुलगा जन्माला येण्याच्या अगोदर मुलाचं देह काय असावं असं ठरवणारे जगात कोणती माऊली आहे पण ती माऊली माझी जिजाऊ आहे जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या मुलानं माझ्या छत्रपतीनं काय करावं तर रेतेच्या सुराज्य निर्माण व्हावं हे देह ठरवणारी माऊली म्हणजे जिजाऊ मुलगा जन्माला येण्याच्या अगोदर त्या मुलाच्या जीवनाचं ध्येय माझ्या जिजाऊ मातेने ठरवलेलं होतं आई ही फक्त मायाळू नाही तर आई ही एक प्रकारची शक्ती असते हे माझ्या जिजाऊ मातेने दाखवून दिलं आणि त्यांनी छत्रपतींना तसं घडवलं म्हणून राजे घडले आवाज द्या आणि छत्रपतीने शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच न तो आता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहे शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी आणि तलवारीचं नाव सुद्धा भवानी कशी होती तलवार हॅलो आवाज द्या मॉनिटर समोर पकवादाचे आवाज वाढव दोन्ही चॅट चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार टाळी टाळी आवाज टाळी हा टाळी
शिवबाची हो चमके शिवबाची तलवार शिवाची तलवार पडली भवानी जेव्हा देवाच्या माहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली जुलम करत्याच्या रक्ताने तिनं आली मग शाहीस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी मग शाहीस्ते खान वस्तीला तो आला शिवाजी लागे आजमावयाच्या शत्रूला शाहीस्त्याच्या घरात शुभ रात्रीच शिरले बघून शिवा मर्द खान मनी घाबरले केला गनिमी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला शाहिस्ता बोलत से या तो भयाला केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार याची तुटली बोटेच्या तुटली बोटेच्या चमके शिवबाची तलवार ताली ताली बिजलीचा अवतार उघडण्या स्वातंत्र्याचे महाराष्ट्रावर प्रेमा चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार आणि म्हणून आजही लोकांना वाटतं छत्रपतींची शिवशाही परत यावी. आता हळूहळू शिवजयंतीचं वातावरण सुरू होईल. गरम गरम होतच चाललं आता. जगात भारी 19 फेब्रुवारी. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तुझी तू काय फक्त बाटल्या मोकळ्या करायला आला का, बिड्या फुकाय आला का, डहावी येड्यावणी करायला आला का, डीजे वाल्याला त्रास द्यायला आला का, बापाला हाणाय आला. तुम्ही छत्रपतीत ना, तुमच्यातले राजे जागृत करा. त्यांचे विचार जीवनात ठेवा. छत्रपतींना सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं. त्यांचे मावळे म्हणून घेताना दारू पिऊन डीजे पुढे शिवजयंतीला नसता. कधी राजाला आनंद होईल. याला असली शिवजयंती करायची. शिवजयंती करायची तर सात्विक करा. हा, दारू पिऊन धिंगाणा करून देव सुद्धा सोडला नाही तुम्ही. देवा सुद्धा पुढे काही बी नाचगाणी करायला लागले राव. तर या हांड्याला बी तेवच धिंगाणा. माता मावल्याला महिलांना माय मावल्याला नाचवणं आणि बावळा त्यांनी ती बघायचं. हे आपले सण आहेत का? गणपती सुद्धा पुरा कटाळा राव मंडळांना. उग त्याचं पोट मोठे म्हणून त्याने आपल्या अपराध सहन केले. दुसरा देव नाही जगू शकत. इतक्या मूर्ख लोकात 10 दिवस राहणं सोपं नाही. सगळी मंडळच पिऊन तर गणपतीने तरी कसा दम काढायचा म्हणून. हा हा, खिलारीला झटका झाला. हा काय टेटच्या खाली पत्या खेळायच्या. अहो एक जणाने गणपतीच्या सोंडात बिडी दिली म्हणे, वडा बाप्पा. अरे काय दाजी बिजी का काय तुझा चेष्टा करायला का काय? ते देव आहे यार. देव पंचायतनात प्रथम पूजावा गणपती, नमिला गणपती माऊली. सर काय एक वाक्य. आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाहीच. मला खरं सांगतो, आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. आपण इतकं मूर्ख वागतो की दुसऱ्या धर्माला आपण चान्स देतो की हे आम्ही चुकीचं केलं, तुम्ही आमच्यावर टीका करा. आपण लोकांना चान्स देतो दहीहंडीच्या पुढं. अरे धर्माची झाली हानी आणि देवा पुढं नाचायला लागली नाच गाणी. अरे तुम्हाला लावायचं तर लावा ना माझ्या तुकोबाच्या अभंगवाणी. सण सुद्धा सात्विक साजरे झाले पाहिजे. त्याचं पावित्र राहिलं पाहिजे. हे
धर्म टिकवण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे. मला आनंद वाटला आज बहुसंख्येने तरुण आहे, इकडे तिकडे समोर प्रत्येक, आणि बहुसंख्येने जास्त तरुणांचा टक्का मला कीर्तनाला आज दिसला. आणि हे मराठवाड्यात होऊ शकतं, फक्त पश्चिम महाराष्ट्रात नाही. पैसा जास्त झालाय तिकडं, त्याच्यामुळे लोक गाड्या बाकीचे धंदे त्यांना सुचवतात. धर्म आचार विचार सप्ताह, हे तरुण मुलं या धर्म कार्यामध्ये आहेत, आणखी वाढावेत आणि जे आहेत ते निष्ठावंत व्हावेत यासाठी धर्म मंडळ विडवलं. उठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा जागा हो. ही परंपरा जुन्या माणसा, किती वर्ष आपलं 36 वा. तृतीय तपपूर्ती भक्ती पंढरी 16, 3 तप झालं परिपूर्ण झाले. हे जुन्या जाणकार माणसाने ज्येष्ठ मंडळीने ह्या परंपरा टिकवले, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. पण ह्याच्यानंतर ही धर्माची पालखी तरुण पिढीच्या खांद्यावर आहे. म्हणून तरुण मुलांनी जात पात धर्म भेद पंत मानाची पानाची कशाची अपेक्षा न करता हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या न्यायानं या धर्म मंडपात यावं, एक राहा. ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबात गावात वजन असतं, ज्या गावात एकी असतं त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी जण एवढा सप्ताह तो पण दरवर्षी करतो, तर तालुक्यात चर्चा सप्ताह करता खरवड गावाने केला तसा करा, ही एकीची ताकद आहे माय. असंच एक राहा, असंच या सप्ताहाचं वैभव आणखी याला भव्यता दिव्यता कशी प्राप्त होईल यासाठी ही तरुणांची जबाबदारी आहे. व्यसनापासून दूर राहा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा. आणि हे परिवर्तन होण्यासाठी आमच्यासारख्या तरुण मुलांची कीर्तनं आणि हा एवढा मोठा अट्टहास आहे. एक तरी बदलाव, नका करू नाश आयुष्याचा. 8 दिवसाच्या सप्त्यात महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसात किती तरुण मुलांनी व्यसन करत सोडून दिलं, हा खरा सप्ताह आहे. 8 दिवसात गावात माळकरी किती वाढले, हा खरा सप्ताह आहे. 8 दिवसात किती मुलांनी न आईवडिलाला बोलणाऱ्या मुलांनी बोलायला आईवडिलाला सुरुवात केली, त्यांच्या पाया पडायला सुरुवात केली, त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली. हे अंतःकरणात ज्यावेळेस बदल होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने ह्याचं फळ आपल्याला मिळालं असं म्हणता येईल. याची सुरुवात स्वतःपासून करा, तर आपण संत विचार जीवनामध्ये आणले तर आपल्या जीवनाला शांतता प्राप्त होईल. संतांचे विचार आपल्या जीवनात आले तर आपणही संतत्वाला, कारण ते आपणास सारिके करीती तात्काळ. मग आपल्यासाठी सुद्धा भगवंत धावून आल्याशिवाय राहणार नाही, आपल्याही इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. किती मोठा असो या भक्ताच्याकडे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये संतुष्ट होतो. संतुष्ट होतं त्या सोडून संतुष्ट होण्यानंतरची गोष्ट हे निर्गुण निराकार भक्तीच करता आली नसते, हे सगुण साकारच भक्ताने केला शेवटच्या चरणात.